मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती सर्वांना जेवण वाढत असते। त्याच वेळी रोमा तेथे येते आणि कीर्तीकडून जेवणाचं ताट घेते। रोमा टेंटमध्ये जेवते असं सांगून टेंटमध्ये जायला निघते। त्यावेळी राहुल तिला अडवतो आणि बोलतो की मी मगाशी तुला जेवायला बोलवायला आलो होतो, परंतु तू तेथे नव्हती। तेव्हा रोमा त्याला बोलते, टेंटमध्ये सोडून तू दुसरीकडे कुठेही मला शोधलं असेल। तर राहुल हो बोलतो। रोमा आतमध्ये जायला निघते। तेवढ्यातच पाटील मॅडम तिला थांबवतात आणि तू दमली असशील तरीही बेस कॅम्पचे नियम तू तोडू नकोस, आपण सर्वांनी एकत्र जेवलं पाहिजे असं त्या बोलतात। त्यानंतर राहुल रोमाला आठवण करून देतो की काहीही झालं तरी आज आपण सर्वजण एकत्रच बसणार आहोत। तेव्हा का असं पाटील मॅडम विचारतात। तेव्हा जंगल ट्रेनिंगमधील आज शेवटची रात्र आहे असं म्हणून मी आज सर्वांना एक एक घास भरवणार असं राहुल बोलतो आणि सर्वांनाच एक एक घास भरवत असतो। त्यावेळी रोमा खूप लाजत असते। तेव्हा राहुल तिला सांगतो की मी सर्वांनाच घास भरवत आहे, त्यामुळे तू एवढी लाजू नको। सर्वजण त्या दोघांवर हसत असतात। कीर्तीला मात्र शुभमची खूपच आठवण येत असते। दुसरीकडे देशद्रोह्यांचा लीडर त्याच्या सहकाऱ्यांना सांगत असतो की आत्तापर्यंत सर्व ट्रेनी ऑफिसरने आणि त्या पाटीलबाईंनी गुंगी टाकलेलं जेवण जेवलं पण असेल आणि त्यांना 3 तासानंतर एकदम नशा येणार, ते निश्चित पडणार आहेत। त्यानंतर एक सहकारी विचारतो, जेव्हा आपला हेर ते जेवण जेवेल ही गुंगी येईल, मग प्लॅनचं पुढे काय करायचं? तेव्हा तू मला एवढा वेडा समजला का असं तो देशद्रोह्यांचा लीडर बोलतो आणि मी अगोदरच माझ्या हेराला ते औषध खायला सांगितलं होतं, त्यामुळे त्याने आत्ता जेवण केलं तरी त्याला गुंगी चढणार नाही असं तो देशद्रोही बोलतो। तेव्हा तुम्ही तर खूपच कमाल आहात असं त्याचे सहकारी त्याला बोलत असतात। खूप मोठ्याने सर्वजण हसत असतात आणि 3 तासानंतर जेव्हा सर्व ट्रेनी ऑफिसरला आणि पाटीलबाईला गुंगी चढेल त्यावेळी आपला हेर बरोबर पाटीलबाईला बॉर्डरवर घेऊन येईल। मगच आपण तेथे जायचं आणि पाटीलला उचलून इकडे घेऊन यायचं। इकडे पाटील मॅडम सर्वांना एकत्र बोलवतात आणि आज जंगलामधील बेस कॅम्पचा शेवटचा दिवस आहे। बेस्ट कॅडेटची ट्रॉफी कोणाला मिळणार, कोणाला किती मार्क्स आहे, पाटील मॅडम टास्कवरून ठरवणार असतात। त्यानंतर त्या फक्त संजय आणि कीर्तीला वेगळं बाजूला उभे राहायला सांगतात आणि बाकी सर्वांना दुसरीकडे उभे राहायला सांगतात। तेव्हा त्या सांगतात की आज जर कीर्तीने नेमबाजीमध्ये व्यवस्थित मार्क्स मिळवले तरच संजय ह्या टास्कमध्ये टिकू शकेल, अन्यथा त्याला 0 मार्क्स मिळतील। बेस्ट कॅडेटमध्ये तो राहणार नाही हे ऐकून मात्र संजयला धक्का बसतो। बाकी सर्वजण टेन्शनमध्ये येतात। तर विनायक सर सर्वांना सांगतात, नेमबाजीच्या टास्कमध्ये रोमाला सर्वात जास्त म्हणजे 8 मार्क्स आहेत। कीर्तीलाही ते पडू शकतात, परंतु कीर्तीने आता चांगलं नेमबाजीची प्रॅक्टिस केली असेल तर तिलाही हे जमू शकतो। त्यानंतर पाटील मॅडम कीर्तीला लगेच गन आणायला पाठवतात। तेवढ्यातच कीर्ती तेथे गन घेऊन येते। विनायक सर तिला विचारतात, कीर्ती तू तयार आहेस का? तेव्हा कीर्ती हो बोलते। संजय कीर्ती दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण कीर्तीच्या आजच्या परफॉर्मन्सवर संजयचं भविष्य अवलंबून असतं। तेव्हा संजय कीर्तीजवळ जातो आणि तिला बोलतो की तू आज चांगला परफॉर्मन्स करणार आहे, माझी 11 महिन्यांची अशी मेहनत तू वाया घालवू नकोस। तेव्हा कीर्ती एकदम निशब्द होते। 2-3 सेकंदासाठी ती कोणाबरोबर काही बोलत नाही। संजय तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा कीर्ती त्याला बोलते की मी तयार आहे संजय, तू टेन्शन घेऊ नको असं म्हणून ती मनातल्या मनात विचार करते की शुभमसाठी, जिजाक्कांसाठी आणि माझ्या मान सन्मानासाठी, त्याचबरोबर घरातील सर्वांसाठी आज मला नेमबाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स करावाच लागेल। तर इकडे राहुल रोमाला बोलत असतो की आज जर कीर्तीने बॅड परफॉर्मन्स केला तर मला खूप बरं वाटेल, कारण संजयचे मार्क्स आपोआप कट होतील। संजय ढसाढसा रडत बसेल, कारण बेस्ट कॅडेटमधून तो गायब झाला असेल। त्याचबरोबर माझा दुसरा आनंद म्हणजे तू सर्वांच्या पुढे असशील आणि ते मला हवं आहे, तुला बेस्ट ऑफिसरचा किताब मिळेल। तेव्हा रोमा बोलते की मला हे नको आहे, कारण कीर्ती खूप मेहनत घेत आहे असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते की कीर्तीने चांगला परफॉर्मन्स करू दे।
असं म्हणून ती राहुलला सांगते, मला यापेक्षा खूप मोठं काहीतरी हवं आहे. राहुल तिच्याकडे पाहतच राहतो. तर संजय पुन्हा कीर्तीला मन शांत ठेवायला सांगतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. तर इकडे पाटील मॅडम कीर्तीला गन लोड करायला सांगतात. कीर्ती गन लोड करते तर संजय कीर्तीला मन आणि बुद्धी एकदम शांत ठेवायला सांगतो. संजय सारखाच कीर्तीला सूचना देत असतो. कीर्तीचा हात मात्र थरथर कापत असतो. संजय तिला घाबरू नको असं सांगतो आणि लक्ष केंद्रित कर असं धीर देत असतो. तेव्हा कीर्ती लक्ष केंद्रित करते, परंतु तिचं मन कुठेतरी अस्वस्थ असतं. तेव्हा कीर्ती नेम धरते आणि गोळी झाडते, परंतु पहिला प्रयत्न तिचा पूर्णपणे फसतो. त्यानंतर पाटील मॅडम तिच्याकडे खूप रागात पाहू लागतात. संजय कीर्तीवर रागवत नाही, तो तिला खूप धीर देत असतो आणि तुझ्या जीवन मरणाचा आणि माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समज, असं म्हणून तो फोकस करायला सांगतो. कीर्ती गन लोड करते आणि पुन्हा शूट करते. तेव्हा तिचा अचूक नेम लागतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, कीर्तीचं कौतुक करत असतात. त्यानंतर ती दुसरा नेम पण अचूक मारते. सर्वजण खूपच खुश असतात. वेळी कीर्ती तिसरा आणि चौथा नेम पण अचूक मारते. तेव्हा संजय खूपच खुश होतो. पाटील मॅडमही कीर्तीवर खूपच खुश होतात. दुसरीकडे देशद्रोही बोलत असतात. 3 तास उलटून गेले आहेत. आता सर्व ट्रेनिंग ऑफिसरवर आणि त्या पाटीलबाईवर आता त्या नशेचा प्रभाव चढेल. आता तुम्ही बॉर्डरवर जा आणि आपल्या हेर तोपर्यंत पाटीलबाईला तिथे घेऊन येईल. तेव्हा सर्वजण तिथून जायला निघतात. इकडे पाटील मॅडम कीर्तीचं खूपच कौतुक करत असतात आणि तिला सांगतात, 4 टार्गेटपैकी तू 3 टार्गेट अचीव्ह केले आहेत. तुझ्या खात्यामध्ये 6 मार्क्स जमा झाले आहेत, परंतु तू जर अजून 2 मार्क्स मिळवले तर तू रोमाच्या बरोबरीला येऊ शकते. कीर्ती खूपच खुश झालेली असते. आता जर तू लास्ट टार्गेट मिस केलं तर तुझ्याबरोबर संजयचे पण मार्क्स कमी होणार आहेत. सर्वजण कीर्तीकडे पाहत राहतात. संजयला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा संजय कीर्तीजवळ येतो आणि तिला पुन्हा सूचना देऊ लागतो की हा शेवटचा राऊंड आहे, हा शेवटचा टार्गेट आहे, त्यामुळे तू प्लीज व्यवस्थित कर. आपल्या दोघांनाही बेस्ट कॅडेटमधून बाहेर पडावं लागेल, असं म्हणून तू हे करू शकते. कीर्तीला तो धीर देत असतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. पाटील मॅडम तिला गन लोड करायला सांगतात आणि शूट करायला सांगतात. त्यावेळी कीर्तीचे हात थरथर कापू लागतात. कीर्तीला तिच्या बाबांना दिलेला शब्द आठवतो. त्याचबरोबर हमने तिला सांगितलेलं असतं की तुम्ही IPS ऑफिसर झाला तर माझी मान खूप उंचावेल. तर जिजा अक्कांनाही दिलेला तिने शब्द आठवतो की बेस्ट कॅडेटची ट्रॉफी तुलाच मिळायला पाहिजे, माझा विश्वास तू जिंकायला पाहिजे. असं म्हणून कीर्ती बरोबर नेम धरते आणि शूट करते. त्यावेळी सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात. तर कीर्ती खूपच रडत असते. तर तिच्याकडे सर्वजण खूप रागात पाहत असतात. कीर्ती मात्र खाली मान घालून उभी असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये देशद्रोह्यांचा हेर मधून रात्रीचा पाटील मॅडमला घेऊन चाललेला असतो. तो बॉर्डरजवळ पाटील मॅडमला सोडतो. त्यावेळी सर्व देशद्रोही खूपच खुश होतात, कारण पाटील आपल्या हाताला लागली याचा आनंद त्यांना झालेला असतो. त्यानंतर देशद्रोह्यांचा लीडर त्याच्या सहकाऱ्यांना सांगतो की ह्या पाटीलचा अगोदर चेहरा उघडा, तोंडावरचं कापड काढा. तेव्हा त्यातील एक सहकारी कापड काढतो तर पाटील मॅडमच्या ऐवजी कीर्ती तेथे असते. तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ह्या मुलीचं काय करायचं असं ते विचारतात. तेव्हा हिला जिवंत जाळून टाका असं देशद्रोह्यांचा लीडर सांगतो. त्यावेळी कीर्तीला जिवंत जाळण्यात येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.